आता पाहूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांची धामधूम। उद्यापासून संस्थांमधून ठराव मागण्याची प्रक्रिया सुरू होणार। दुग्ध विकास विभागाकडून कार्यक्रम जाहीर। ही प्रक्रिया 14 मे पर्यंत सुरू राहणार। राज्यात आदर्श शाळांसाठी आराखडा बनवण्याचं काम सुरू। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। राज्यातील 405 शासकीय शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार। विदर्भातून आणखी 5 वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पाठवण्याची तयारी सुरू। पेंच आणि ताडोबामध्ये वाघांची संख्या झपाट्यानं वाढल्यानं हालचाली। राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची परवानगी। कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील औरणाळमध्ये बैलगाडी शर्यतीवेळी अपघात। दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी। थरकाप उडवणारी घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टामध्ये धाव। महिलेला फोन करून धमकावल्याचा शेरावर आरोप। ससून रुग्णालयामध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली। बाळाच्या श्वसन नलिकेतून दगड काढला। खेळताना गिळलेला दगड बाहेर काढण्यात आला। नैसर्गिकरित्या दगड बाहेर पडला नसल्यानं शस्त्रक्रिया करण्यात आली। पालघरच्या सफाळे एसटी आगारात चालक आणि प्रवाशामध्ये वाद। चालकाकडून युनिफॉर्म काढत प्रवाशावर दादागिरी। बस सुटण्यास उशीर झाल्यानंतर जाब विचारताच चालक संतापला। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझावर 10 एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार। रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। टोल नाक्यावर केवळ फास्टॅग यूपीआयद्वारेच व्यवहार करता येणार। अवकाळीचा फटका बसला असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। बीडमध्ये अवकाळी पावसानं सिग्नलचा पोल कोसळला। कंत्राटदारावर गुन्हा दाखल। नगर परिषदेच्या विद्युत अभियंत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। या प्रकारामुळे पालिका प्रशासनाची पोलखोल। पुण्यातील मेजेपी टोनिक सिस्टीमचे कंत्राटदारावर गुन्हा दाखल। नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अर्जुन नगरमधील घरांना मोठ्या प्रमाणात फटका बसला। घरातील भांडी, धान्य, कपड्याचं नुकसान। वाशिम जिल्ह्यात गारपिटीमुळे बिजवाई कांद्याचं मोठं नुकसान। बिजवाई कांदा आडवा पडून मातीमोल। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी संकटात। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका। भाजीपाला, आंबा, टरबूज आणि ड्रॅगन फ्रूट पिकांचं नुकसान। शेतकरी संकटात। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात। कलिंगडाच्या वेलावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पन्नात घट होण्याची शक्यता। बीड जिल्ह्यात सलग 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। भर उन्हाळ्यामध्ये नदी ओढे पाण्यानं प्रवाहित। बीड, गेवराई, धारूर, वडवणी आणि आष्टी तालुक्याला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा। तर 3 दिवसांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील 237 हेक्टरवर असलेल्या पिकांना फटका। बीडच्या आष्टीमधील खरडगव्हाणीमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। शेतातील काढणीला आलेल्या कांदा पिकाचं नुकसान। तत्काळ पंचनामे करून नुकसान देण्याची मागणी। अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस। सततच्या पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे सुमारे 17,000 हेक्टरवरील संत्रा पिकाला फटका। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका। नेरीपिंगळाई गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील झाडं उन्मळून पडली। पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका।